परमपिता परमात्मा परब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या पवित्र श्री चरणारविंदांवर साष्टांग नमन करूया आणि त्या जीवोद्धारक परब्रह्म परमेश्वराच्या पवित्र लेहास्मरणाला प्रारंभ करूया. तो परमात्मा या सृष्टीतलावर अवतार धारण करून अनंत जीवांच्या उद्धारासाठी परिभ्रमण करत आहे. अनेक परीच्या लीला चेष्टा करत आहे आणि या जीवांना दर्शने, स्पर्शने, संभाषणे, अवलोकने, अंतःकरणे अशा अनेक प्रकारांनी आपला वेदबोध देऊन त्यांच्या अनंत जन्मांचा, अनंत कर्मांचा, अनंत अनिष्टांचा नाश करत आहे आणि त्यांचा परमेश्वर धर्मासाठी अधिकार घडवत आहे. असा तो साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू संगमेश्वर या ठिकाणी आहे. स्वामींच्या सन्निधानामध्ये रामदेव दादोस आहेत, बाईसा आहेत. त्या रामदेव दादोसांच्या संयोगाने अभयसांचे पुत्र नागदेव यांना स्वामींच्या 6 भेटी झाल्या आहेत आणि त्या 6 भेटींमध्ये श्री नागदेव आचार्यांची स्वामींवर अचाट श्रद्धा, अचाट आवडी लागली गेली आहे. मग एक दिवस स्वामींना सायंकाळचा पूजावसर होतो. दादोस 5 पोफळे म्हणजे सुपाऱ्या स्वामींच्या आसनावर ठेवतात, 100 दंडवत घालतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळचा पूजावसर झाल्यानंतर दादोस 1 पोफळ आसनावर ठेवतात. सोबत अबाईसा आहे, उमाईसा आहे, महादाईसा आहे, नागदेव आचार्यही आहे. दादोस 5 दंडवत घालतात आणि मग निघतात. आणि मग दादोस निघाल्यानंतर अबाईसा, उमाईसा, महादाईसा आणि भट्टोबास देखील त्या ठिकाणाहून निघाले आहे. बरेच अंतर चालून गेल्यानंतर भट्टोबास आपल्या आईंना म्हणजे अभयसांना म्हणतात की अभय, हे पोते घ्या, मी शौचास जाऊन येतो. आणि मग असे म्हणून भट्टोबास त्यांच्या हातामध्ये पोते देऊन स्वामींजवळ येतात. स्वामींना बाहेरच्या पटीशाळेच्या डाव्या हातावरील आसनावर आसन झालेले आहे. भट्टोबास स्वामींना दंडवत करतात, श्री चरणाला लागतात. स्वामी म्हणतात, का बरं आले, काही विसरले का? भट्टोबास म्हणतात, नाजी. स्वामी म्हणतात, मग का आले? नागदेव म्हणतात, नाजी, मी गोसाव्यांजवळ राहीनजी. स्वामी म्हणतात, असे तुम्ही येथे राहू शकत नाही. तुम्हाला असं वाटेल तोपर्यंत तुम्ही असाल आणि जाऊ वाटेल तेव्हा तुम्ही जाल. तसे इथे आम्ही राहू देऊ शकत नाही. आम्ही पाठवू तेव्हा तुम्ही जावे आणि आम्ही बोलावू तेव्हा तुम्ही यावे. हे जर तुम्हाला मान्य असेल तरच आम्ही इथे तुम्हाला राहू देऊ शकतो. मग भट्टोबास विचार करू लागले. स्वामी म्हणाले, चांगला विचार करा, योग्य विचार करा. तुमचे सोबतचे
सर्व सांगाती दूर जात आहे. भट्टोबास विचार करू लागले आहे. स्वामी विचारतील की 1 वर्षात तरी अनुसरा, 6 मासात तरी अनुसरा. तोपर्यंत स्वामी आपल्याला येथे राहू देतील की नाही असा विचार करू लागले. तेव्हा स्वामी शांत आहे. जेव्हा जेव्हा नागदेवाचार्य आपल्या घरच्यांचा विचार करतात, तेव्हा स्वामी चुटकी वाजवून त्यांना म्हणतात की चांगला विचार करा, योग्य विचार करा, तुमचे सोबती सांगाते दूर जात आहे. पुन्हा भट विचार करू लागतात. असे स्वामींनी 3दा त्यांना म्हटले आहे. मग विचार करून भट्टोबास म्हणतात की जीजी, गोसावी जेव्हा मला राहा म्हणतील तेव्हा मी राहील, गोसावी पाठवतील तेव्हा मी जाईल. हा निश्चय ऐकून स्वामी म्हणतात, बाई आणा सुपारी. आणि तुम्ही ही सुपारी देत असताना जे बोलत आहात ते जन्मपर्यंत तुम्ही पाळावे. अशी प्रतिज्ञेची सुपारी आम्हाला तुम्ही द्या. मग भट्टोबासांनी स्वामींना भाक्याची भोपळ दिली आहे. आणि अशा पद्धतीने भट्टोबास स्वामींजवळ अनुसरलेले आहे. आणि मग त्यापुढे स्वामी त्यांना या महान्वपंथीय तत्वज्ञानाचा महत्वाचा भाग म्हणजे आचार धर्माचे निरूपण करतात. आणि त्यांना घडवून मढवून योग्य करून या पंथाच्या आचार्य पदावर विराजित करतात. अगदी 3.5 वर्षाच्या कालावधीमध्येच असे भाग्यवंत असलेले श्री नागदेवाचार्य त्या श्री नागदेवाचार्यांकडे बघितले की त्यांच्या भाग्याचा हेवा वाटतो. असे भाग्य मी कधी जोडले नाही. तो परमेश्वर माझ्या जीवनामध्ये भाग्योदय करण्यासाठी आला असेल, परंतु मी माझ्या कृतकर्मातील अनिष्टांनी, माझ्या कर्मांतील जोडलेल्या अडथळ्यांनी मी त्या परमेश्वराला दूर केले. त्या परमेश्वरावर विपरीतत्व भावले. अभिन्न वेश होता माझ्याविषयी त्या परमेश्वराला, जसा आचार्यांचा होता. परंतु मी आलेली संधी माझ्या अधमतीने, अधगतीने, अधरतीने घालवली. अनंत जन्मांमध्ये फक्त मला 1 जन्म दे म्हटला तो, परंतु मी तोही जन्म देऊ शकलो नाही. आणि म्हणून तो परमेश्वर माझ्यावर उदास झाला आणि ईशाळूंचा ईशाळू होऊन माझ्यापासून दूर निघून गेला. ही पवित्र लीला स्मरण करत असताना ते परमेश्वराच्या पवित्र श्री चरणांवर हीच प्रार्थना करूया की हे भगवंता, ज्या अभिन्न वेशाने आपण श्री नागदेवाचार्यांना योग्य केले, त्याच अभिन्न वेशाने माझे सर्व अडथळे, माझे सर्व दोष, माझे सर्व अनिष्ट नासून आपल्या परमपदासाठी योग्य करावे जी, आणि माते समान मज आपले प्रेम द्यावे जी, मज आपले प्रेम द्यावे जी भगवंता, अशी भावना व्यक्त करूया आणि प्रभू श्री चरणावर साष्टांग नमन करूया.